वेळ खूप मौल्यवान आहे. वेळेचा योग्य वापर करा. असा मोटिवेशनल गोष्टींचा व्हिडिओ त्या लिंकमधून निघाला. म्हणजे लोकांनी 25 ऑगस्ट 2026 येण्याची वाट पाहिली. रात्री शार्प 9 वाजता ते त्या पेजवर गेले. वर ₹500 दिले आणि उत्सुकतेपोटी ती लिंक उघडली. पण शेवटी मिळालं काय? बाबाजीचा काल तारीख होती 25 ऑगस्ट 2026. बरं काल असं काय घडणार होतं जे घडून गेल्यानंतर सगळीकडे भूकंप आल्यासारखी चर्चा सुरू झाली आहे, गडबड गोंधळ सुरू झाला आहे. 25 तारखेच्या रात्री 9 वाजता नेमकं काय घडलंय असं? त्याबद्दल सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. पण नेमकं घडलंय काय? हे समोर आलं आणि जे समोर आलंय ते ऐकून मला तर बसलाच आहे. पण तुम्हालाही धक्का बसेल कदाचित. 25 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 9 वाजता जे काही घडलंय, त्यात दावा असा केला जातोय, की एका व्यक्तीनं अवघ्या तासाभरात 2026 सालचा म्हणजे 2026 सुरू आहे आणि हे सुरू असताना या वर्षभरातला सर्वात मोठा स्कॅम करून सोशल मीडियावरच्या लोकांना तब्बल ₹8.5 कोटी चुना लावल्याचं सांगितलं जातंय. झालंय काय तर हा जो कोणी होता त्या व्यक्तीनं आधीच 25 ऑगस्ट 2026 या नावाचं Instagramवर एक सोशल मीडिया पेज तयार करून ठेवलं होतं आणि त्या अकाउंटच्या बायोमध्ये लिहिलं होतं, 25 अगस्त को वापस आना, तुम्हें पछतावा नहीं होगा. आता हे वाचूनच लोकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. हळूहळू या अकाउंटला लाखो लोकांनी फॉलो केलं. बघा स्क्रीनवर त्याचं पेज दिसत असेल. आणि मग बघता बघता आली ती 25 ऑगस्टची रात्र. लोक गूढतेचा, सस्पेन्सचा पाठलाग करत करत काय 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 कांड करून बसतात, याचंच हे एक उदाहरण आहे. पण त्याआधी या पेजवर 25 ऑगस्टच्या रात्री 9 वाजता नेमकं काय घडलं ते तर समजून घ्या. तर झालंय काय, काल रात्री म्हणजे 25 तारखेला 9 वाजता अचानक या अकाउंटवर एक स्टोरी टाकण्यात आली. त्यामध्ये लिहिलं होतं, तो दिवस आलाय ज्याची तुम्ही वाट पाहत होता. पण नुसताच मेसेज वाचून काय करणार ना तुम्ही? तर त्यासोबत एक लिंक देण्यात आली होती. बस लोकांनी झडपच घातली ती लिंक उघडण्यासाठी. पण लिंक काय थेट ओपन झाली नाही. का? तर ती ओपन करण्यासाठी सांगण्यात आलं होतं, की ₹500 भरा. ₹500 भरल्याशिवाय ही लिंक उघडणार नाही. आणि इथेच सुरू झाला या कथित स्कॅमचा खरा खेळ. आता ज्यांच्या गाडीत खिळा असतो, असे बरेच लोक असतात. त्यातल्या 1,00,000पेक्षा जास्त अशा लोकांच्या गाडीतल्या खिळ्यामुळे चुळबुळ सुरू झाली त्यांची आणि त्यांनी त्या चुळबुळीतून ₹500 भरले देखील. आता साधा हिशोब करा, 1,00,000 लोकांनी प्रत्येकी ₹500 दिले, तरी रक्कम होते ₹5 कोटी. पण याच्या फॉलोअर्सची संख्या जवळपास 4,51,000 होती. त्यातले गाडीत खिळा असलेले किती असतील माहीत नाही, नाही का? त्यामुळे ही ₹500 देणाऱ्यांची अंदाजे काढलेली संख्या त्यापेक्षा जास्त असणार आहे. जर असेल तर या स्कॅमची रक्कम आणखीन मोठी होणार आहे. बरं तुम्ही म्हणाल त्या लिंक ओपनिंगसाठी ₹500 मागितले. ज्यांना द्यायचे होते म्हणजे ज्यांच्या गाडीत खिळा होता त्यांनी दिले. मग त्यात रॉकेट सायन्स काय? अहो पण सगळ्यात भन्नाट गोष्ट तर त्याच्या पुढे आहे. त्यांच्या गाडीत खिळा होता त्या लोकांनी पैसे भरले. असं गाडीत खिळे असतात. आणि मग ती लिंक ओपन केली तर समोर काय आलं? एवढं 500चं मुखदर्शन केल्यानंतर समोर काय आलं? तर एक मोटिवेशनल व्हिडिओ. होय. ₹500 ती लिंक ओपन केल्यानंतर त्यातून काही मोठं रहस्य वगैरे बाहेर आलं नाही ना, कुठला एक्सक्लुझिव्ह कंटेंट वगैरे, एखादा फोटो, एखादी व्हिडिओ क्लिप काही काही नव्हतं. कुठलीही सनसनाटी माहिती नाही. तर चक्क वेळ खूप मौल्यवान आहे. वेळेचा योग्य वापर करा. असा मोटिवेशनल गोष्टींचा व्हिडिओ त्या लिंकमधून निघाला. म्हणजे लोकांनी 25 ऑगस्ट 2026 येण्याची वाट पाहिली. रात्री शार्प 9 वाजता ते त्या पेजवर गेले. वर ₹500 दिले आणि उत्सुकतेपोटी ती लिंक उघडली. पण शेवटी मिळालं काय? बाबाजीचा तर मिळालं काय? वेळेचं महत्त्व सांगणारं मोटिवेशन. बरोबर आहे. तुमच्याकडे एवढा फालतू वेळ असतोच कसा हो? त्याचबरोबर फालतू पैसाही असतो, जो तुम्ही सहज एका लिंकमध्ये दडलंय काय हे बघायला सहजतेनं देता. सही आहे भाई. लोकांच्या उत्सुकतेचा आणि विश्वासाचा फायदा घेण्याची पद्धत पाहिली तर एक गोष्ट नक्की लक्षात येते माझ्या. डिजिटल युगात आजवर लोक काय काय खपवत होते,
खपवत असतात. व्ह्यूजसाठी फक्त जेन्युइन कंटेंटच नाही तर पदराआड लपवलेला ऐवजही लोकांना पाहायचा असतो. जो दिखता है वो बिकता है असं म्हणतात. पण जो दिखाते हुए ढकता है वो ज्यादा बिकता है. थोडक्यात काय, लोकांची उत्सुकता सुद्धा विकली जाऊ शकते. आता तुम्हीच सांगा, तुमच्यापैकी कुणी त्या ₹500 लिंकसाठी पैसे दिले होते का? नाही ना? आणि दिलेच असतील तर खुलेपणाने कमेंट्समध्ये नक्की सांगा. काय नाही, गाडीत खिळा होता, निघाला असं समजूया आपण. पण ज्यांना या पेजबद्दल खरोखरच काही माहिती नव्हतं, आता मी सांगतोय तेव्हा कळलं असेल, तर पुढच्याच ठेस मागच्याच, ते म्हणतात ना, पुढच्याच ठेस मागचा शहाणा. हे एवढं लक्षात ठेवा, म्हणजे गाठ बांधून ठेवा. आणि हो, सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल झाली म्हणून ती खरीच असेल असं नाही. पैसे भरण्याआधी ती लिंक, त्या अकाउंट, त्या पेजवरच्या त्या जे काही जो दावा केलाय त्याची सत्यता आधी तपासा. कारण आजच्या डिजिटल युगात पदराआड दडलंय काय हे एका क्लिकनं पाहता येतं. एक क्लिक तुमचं मनोरंजन करू शकतं, पण एक चुकीची क्लिक तुमचे ₹500 भूर करून उडू शकतं. तेव्हा सावध राहा, सतर्क राहा.